कॅटलिस्ट फॉर सोशल ॲक्शन या संस्थेशी माझ्याकडून संपर्क आला त्यावेळेला मी आणि या संस्थेच्या एक कामाशी संपर्क केला. एकेका कामाची त्यांची ओळख होती. सुरुवातीला हे पुण्यामध्ये त्यावेळेला बहुतेक काम सुरू होतं, बाहेर काम सुरू होतं आणि मग पुण्यामध्ये काम सुरू झालं. फक्त संस्थांमध्ये जाऊन मुलांच्या गरजा समजून घेऊन मुलांना त्या गरजांवरून माहिती देणं, त्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये त्यांना मदत करणं, त्याचप्रमाणे त्यांच्या आफ्टर केअर तयारी करून घेणं ही या ज्या काही फार महत्वाच्या गोष्टी ते करतात. त्याचप्रमाणे आज त्यांनी आमचे 10वी-12वीची जी मुलं आहेत त्यांना छान गुणांप्रमाणे ते पास झाले त्या सगळ्या मुलांचा सत्कार कार्यक्रम आणि त्याचबरोबर त्यांना पुढे आयुष्याची दिशा देण्यासाठीचा कार्यक्रम घेण्यासाठी त्यांनी मदत केली. Hello everyone, my name is Vanila Tamam and recently I had Kausat my 10th standard. Today I'm very happy because I get some motivates from the staff members and I am really grateful for them. And also I have played lots of games. Myself is Advocate Bhumini Patsago. I am on the post of the Child Welfare Committee, Pune District, as a bench of magistrate. As a member, आज मैंने CSA का फंक्शन अटेंड किया. जो मैंने फंक्शन रखा है बच्चों के फेलिसिटेशन के लिए 10th और 12th के बच्चों ने जो अच्छे से परफॉर्म किया है, उसमें ऑफन भी सिंगल फैमिली में और अलग टाइप की फैमिली को जो बिलोंग करते हैं, लेकिन उनके लिए जो आज उन लोगों ने यहाँ पर इतना अच्छा अरेंजमेंट किया है वो बहुत ही अच्छा किया है. और जो यहाँ पर बच्चों को करियर गाइडेंस मिल रहा है, इससे पहले इतना अच्छा करियर गाइडेंस अलग अलग स्ट्रीम के लिए अंडर वन रूफ नहीं मिला है. तो मैं CSA का बहुत बहुत ज्यादा थैंक यू करती हूँ. थैंक यू. मी सायराज विक्रम राऊत, संपर्क बालशगर येथे राहतो. आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर हा कार्यक्रम मला खूप आवडला, कारण या कार्यक्रमात CSA फाउंडेशन व तसेच जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विभाग पुणे यांच्याकडून आम्हा विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला कार्यक्रम घेण्यात आला, जेणेकरून आम्हाला पुढच्या आयुष्यात काय करण्यात येईल, कसले कसले कोर्सेस आमच्यासाठी उपलब्ध आहेत हे आम्हाला जाणून दिले, आम्हाला माहिती करून दिले. याच्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना कळले की काय करू, पुढील आयुष्यात आपल्याला यशस्वी होण्यासाठी काय काय केले पाहिजे. धन्यवाद.